पुढची बातमी पाहूयात। बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले असे या संदर्भामध्ये मोठी अपडेट हाती येते। बीड जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला अहवाल सादर केलाय। विधानसभा निवडणुकीच्या वेळी परळी मतदारसंघामध्ये रणजित कासले याला ड्युटीच नव्हती। या प्रक्रियेदरम्यान तो सायबर पोलीस ठाण्यामध्येच कार्यरत होता असा अहवाल पोलिसांनी प्रशासनाला आणि प्रशासनाने निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे। त्यामुळे कासलेचे आरोप तथ्यहीन होते हे उघड झालंय। मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देत। मोहसिन, याआधी कासलेने गंभीर आरोप केलेले होते, मात्र आत्ताच्या अहवालानुसार त्याचे आरोप तथ्यहीन ठरतायत। नेमका अहवालामध्ये उल्लेख काय आहे? तृप्ती, नक्कीच आपण जर बघितलं तर कासले जेव्हा निलंबित करण्यात आला त्यानंतर तो अनेक व्हिडिओ जे आहे तर आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकत होता आणि त्याने एक व्हिडिओ टाकत मोठा गंभीर आरोप केला होता की विधानसभा निवडणुकीत परळीत जो आहे तर आपला बंदोबस्त होता, ज्या ठिकाणी ईव्हीएम आहे त्या ठिकाणी आपला बंदोबस्त होता आणि तिथून आपल्याला हटवलं होतं आणि त्यासाठी आपल्याला 10 लाख रुपये दिले असल्याचा त्याने दावा केला होता। आणि त्यामुळे या त्याच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली होती। आपण जर बघितलं तर परळी विधानसभा मतदारसंघ आधीच चर्चेत होता आणि त्यात त्यांनी केलेल्या आरोपामुळे या सगळ्या गोंधळ उडाला होता आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने जे आहे तर बीड जिल्हा प्रशासनाकडे या सगळ्याबाबत अहवाल मागवला होता आणि तो अहवाल आता बीड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलाय। यात कासलेचे सगळे आरोप फेटाळण्यात आलेले आहेत। विधानसभा निवडणुकीत जो रणजित कासले आहे त्याची ड्युटीच परळी जी आहे तर मतदारसंघात नव्हती असं जे आहे तर सांगण्यात आलेलं आहे। त्याची ड्युटी ही सायबर पोलीस ठाण्यात होते, त्यामुळे त्याने केलेल्या आरोपात कोणताही तथ्य नाही असं पोलिसांनी प्रशासनाला कळवलं आहे आणि प्रशासनाने म्हणजे जिल्हा प्रशासनाने ही माहिती निवडणूक आयोगाकडे जे आहे तर सादर केलेली आहे। त्यामुळे हा जो अहवाल आला आहे त्यानुसार रणजित कासले यांनी केलेले हे सगळे आरोप जे आहेत तर खोटे आहे। या आरोपात कोणतीही सत्यता नाही हे अहवालातून सांगण्यात आलेलं आहे। मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहिती करता।